सर्वप्रथम आमच्या चुडामणी न्यूज पोर्टलच्या प्रेक्षकांना आज सकाळचं गुड मॉर्निंग। आज आम्ही अशा व्यक्तिमत्वाचं आणि अशा आर्थिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होणारी एक शाखा वरुड शहरामध्ये नव्याने सुरू झाली होती गेल्या 3 ते 4 वर्षा अगोदर। त्या शाखेचं नाव कॅनरा बँक म्हणून शाखा आहे। आर्थिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उलाढाल आणि मोठ्या आनंदाने आणि ग्राहकांना योग्य सेवा देण्याकरता कॅनरा बँक तत्पर असतात। आज याच कॅनरा बँकेचे नवनिर्वाचित सध्या काही दिवसाअगोदर रुजू झालेले वीरेंद्र सांगोळे सर यांचा एक वरुड तालुक्यातील नागरिकांनी आणि खातेदारांनी मोठ्या उत्साहाने त्यांचं नाव घेतलं की त्यांचा एक कॅनरा बँकेमध्ये प्रवेश केले असता त्यांचं समाधान मोठ्या प्रमाणात होत असतात। आणि शैक्षणिक कर्ज किंवा शेतकऱ्या बांधवांकरता विविध योजनांसाठी काय माहिती लागते त्याकरता वीरेंद्र सांगोळे सर नेहमी तत्पर असतात असं काही खातेदारांनी नागरिकांनी बोलून दाखवलं। या संदर्भात आम्ही आमचं चुडामणी न्यूज पोर्टल त्यांच्यासोबत चर्चा करण्याकरता आलो आहेत। सर्वप्रथम सर तुमचा चुडामणी न्यूज पोर्टलतर्फे स्वागत सर आणि तुमचं अभिनंदन की तुम्ही आज नागरिकांना आपला अमूल्य वेळातून वेळ काढून त्यांचं मार्गदर्शन करतात। त्यांना शेतीविषयी काय योजना आहेत किंवा सेविंग अकाउंट नेमकं संदर्भात काय त्यांच्या अडचणी असतात या संदर्भात तुम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतात। सर सर्वप्रथम तुम्ही आमच्या चुडामणी न्यूज पोर्टल तुमचा परिचय करून द्या। सर नमस्कार। माझं नाव आहे वीरेंद्र गणपतराव सांगोळे। मी कॅनरा बँक वरुड शाखेचा मॅनेजर 2 ऑगस्ट 2021ला इथे जॉईन झालो आहे। बँकिंग करिअरच्या आधी मी जवाहर नवोदय विद्यालय नागपूरचा विद्यार्थी आहे। 1999मध्ये माझं 12वी झाली आणि त्यानंतर विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे अभियांत्रिकीसाठी मी गेलो होतो। 2003 नंतर बाकीचा माझा सॉफ्टवेअरचा कोर्स आणि सॉफ्टवेअर टेस्टिंगचा कोर्स मी तिथे केला आणि मी इन्फोसिसला 8.5 वर्ष राहिलो। काही काळ मी पुण्याला होतो आणि काही काळ मी बँगलोरला होतो। आणि ह्या कालावधीनंतर मी 2015ला मी बँकिंग सर्व्हिसेसला जॉईन केलं आणि याआधी हैदराबादचा एका गावामध्ये मी कामं केले आहेत। त्याच्यानंतर मी सिटीमध्ये पण कामं केले आहेत आणि इथे ह्या बँकला येण्याच्या आधी मी जबलपूर मेन ब्रांचला होतो। ह्या ब्रांचमध्ये येण्याचं माझं तत्व म्हणजे असं होतं की महाराष्ट्रात ही माझी पहिलं पोस्टिंग होती। ज्यावेळेस मी इथे आलो त्यावेळेस मला कळलं की इथे ज्या मूलभूत सुविधा आणि ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या योजना असतात त्या कुठे ना कुठे कमी पडत होत्या। सगळ्यात आधी म्हणायचं तर जे आपण शैक्षणिक एज्युकेशन लोन म्हणतोय ते एज्युकेशन लोनची पात्र खूप कमी होती। म्हणून आम्ही सुरुवात केली। आम्ही जे विद्यार्थी यायचे त्यांचं स्वतः आम्ही विद्यालक्ष्मी एक पोर्टल आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक फॅसिलिटी असते ज्यामार्फत ह्या सगळ्या सबसिडी आणि ह्या सगळ्या कॉन्सेप्ट ऑर्गनाईज केला असतो त्या माध्यम आम्ही हातात घेतलं आणि हळूहळू आपल्याकडे आपल्या वरुड शहरातले 2 व्यक्ती पण आले आहेत, 2 मुलं आली ज्यांना IIT गांधीनगर गुजरात इथे त्यांचं नंबर लागलेला होता। त्यांनी आपण ते एज्युकेशन लोन देऊन राहिलो आहे। आता आपण MBBS आपल्याकडे एक छोटंसं गाव आहे चिंचडगव्हाण। त्या छोट्याशा गावामध्ये आपण त्या गावाला असं म्हटलं तर चालेल कारण त्या गावामध्ये आपल्याला डॉक्टर इंजिनियर्स आणि चांगले मुलं तिथे आपल्याला भेटून राहिले। तर मी शैक्षणिक एज्युकेशन लोन त्या व्यतिरिक्त आपण बचत गटांसाठी पण आता इथे सुरुवात केलेली आहे। व्हेकल लोन म्हणावं किंवा हाऊसिंग लोन तर आता आधी थोडं सुरू करतो आहे। खरंच सर आपण जे सेवा देत आहेत ते नागरिकांनी या सेवेचा आस्वाद घ्यावा। सर नेमकं आपल्या या कॅनरा बँकेची वरुड शाखेची 2020-21ची उलाढाल किती सर? 2020-21ची जी उलाढाल आहे ती जास्त नाही आहे, ती आहे 35 कोटी आपण मानलं तर चालेल। पण माझा कालावधीमध्ये मी 2 ऑगस्टच्या नंतर आम्ही आपल्या मार्च 2022चं पण आम्ही लोनचा जो फिगर असतो तो आम्ही अचीव केलेला आहे। मागील 4 महिन्यामध्ये आम्ही 5.5 कोटीचं लोन्स जे आहेत कर्जाची वाटप केली। त्यामध्ये मुख्य म्हणजे आमचे एज्युकेशन लोन होते, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही हाऊसिंग लोन गृह कर्ज पण आम्ही आपल्या ह्या पूर्ण रिजनमध्ये अव्वलवर आलेलो आहोत। आणि गृह कर्जाची एक केस मी फक्त थोडं सांगू शकतो। त्यातली एक आर्मीच्या एका व्यक्तीची केस होती। काही गव्हर्नमेंट आपली ही बँक ही गव्हर्नमेंट बँक आहे। ह्या व्यतिरिक्त त्यांना 2-3 बँकामध्ये जो त्रास झाला होता तर त्या त्रासामध्ये आपण तो व्यक्ती माझ्याकडे आला कारण आर्मीच्या व्यक्तींना सुट्ट्या कमी भेटतात आणि मला फक्त 7 दिवस दिले होते लोन करायसाठी आणि मग त्या 7 दिवसामध्ये आम्ही दिवस रात्र एक करून रात्रीचे 11 वाजले तरी आम्ही ते डॉक्युमेंटेशनचं कामं आम्ही संपवले आणि त्याला ते लोन दिलं।
ते ह्या वरुड शहरातलं आमचं पहिलं लोन होतं जे सक्सेसफुली आम्ही केलं. आणि त्यानंतर आम्हाला सर्व्हिसेससाठी मग आम्हाला ओळखण्यात आलं. माझ्याकडे केस आली की मी त्याला जेवढ्या लवकर करायचं तेवढं आम्ही तथ्य ठरवलं होतं. आणि हळूहळू आपण आता प्रत्येक दिवशी एक गृहकर्ज आम्ही देऊन राहिलो, प्रत्येक 2 दिवशी आम्ही एज्युकेशन लोन देऊन राहिलो. बचत गटांना आम्हाला बायांचे मीटिंग्स आम्ही गावामध्ये जाऊनच घेतो, कारण त्यांना इकडे येऊन सगळ्यांना भेटीगाठी करायचा जो खर्च असतो तो आम्हाला नको असायचा. म्हणून आम्ही तिथेच जातो, तिथेच त्यांचं मीटिंग घेतो, तिथेच त्यांचं व्हेरिफिकेशन करतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना गृहकर्ज देतो, बचत गटांचं कर्ज देतो. तर अशा ह्या सुविधा आहेत. ह्या सुविधा सरकारच्या सुविधा आहेत. आम्ही फक्त सर्व्हिसिंग थोडंसं चांगलं करायचं ठरवलं होतं. सर्व्हिस म्हणजे आम्ही त्यांना घरपोच ह्या सुविधा दिलं, त्यांनाही समाधान वाटतं. कसं लोन द्यायचं, काय तथ्य असतं, एज्युकेशन लोनचं काय व्हॅल्यू आहे, त्याच्यात कसं मोरॅटोरियम आहे, ह्या गोष्टी त्यांना सांगणं खूप जास्त गरजेचं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक एज्युकेशन लोन ह्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं खूप मोठी एक ऑर्गनायझेशनद्वारे त्यांनी केलेलं होतं. त्यामध्ये विद्यालक्ष्मी हे एक NSDLचं एक पोर्टल आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या स्वतः त्या पोर्टलवर आपली माहिती टाकावी लागते आणि आपल्याला ज्या बँकेमधून आपल्याला कर्ज घ्यायचं तिथे आपल्याला डिटेल टाकावं लागतं. आणि त्यामध्ये खरं सांगायचं म्हणजे खूप साऱ्या जणांना हे माहीत नसते की आपल्याला कर्ज किती भेटते, आपल्याला विद्यालक्ष्मीमध्ये एज्युकेशन लोनमध्ये काय काय भेटू शकते. तर एज्युकेशन लोन जोपर्यंत आपलं एज्युकेशन आहे तोपर्यंत येणारा सगळा खर्च हा एज्युकेशन लोन मानला जातो. ज्यामध्ये एज्युकेशनसाठी गरज पडलेले पुस्तकं, गरज असणारा आपल्याला लॅपटॉप, येण्या जाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च, हा सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतो. तर ह्या गोष्टी आम्ही काही 2-3 दिवसाआधी पण आम्ही कॅम्प घेतला होता आणि प्रत्येक महिन्याला मी पहिल्या वीकमध्ये आम्ही कॅम्प घेतच असतो. किंवा जागृत विद्यालयांचे आपले माजी प्राध्यापक शशिकांत बेलसरे साहेबांनी मला विनंती केली होती आणि मी तिथे अध्यक्ष म्हणून 2 ऑगस्टला मी तिथे गेलो होतो. त्यावेळेसही आम्ही माझं शैक्षणिक कर्जाबाबतीत मी सांगितलं होतं. खरं बघितल्यानंतर त्याच्यानंतरच आमच्याकडे कस्टमर्स किंवा मुलं यायला लागली आणि त्यांना आम्ही तसं शिक्षणाचा खर्च दिला आहे. सर, नुकताच आपल्याकडे काही दिवसा अगोदर रिटेल लोन कॅम्प आयोजित करण्यात आला होता. छोटेखानी कार्यक्रम होता, पण शहरातील नाममात्र व्यक्ती, प्रतिष्ठित व्यापारी त्या कॅम्पला आवर्जून उपस्थित होते. नेमकं सर या कॅम्पमध्ये नेमकं काय सांगण्यात आलं? माझा उद्देश एक साधा उद्देश हा होता, कारण कॅनरा बँक ही 2014ला आपल्या वरुड शहरामध्ये आली होती. काही काळानुसार आमचे जे पहिले जे मॅनेजर होते अमित प्रकाश साहेब, त्यांनी ह्या बँकेचं फाउंडेशन म्हटलं तर आपल्या वरुडमध्ये त्यांनी खूप व्यवस्थित ठेवलं होतं. ते बिहारचे होते, पण तरी त्यांना मराठी थोडी यायची. पण त्यांनी ह्या बँकेचं फाउंडेशन्स दिलं. आपल्या बँकेला एक स्थापित करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं. त्यानंतर आपले शेतकरी साहेब होते, आमचे दुसरे मॅनेजर सुमित दुपारे साहेब, ते एक ॲग्रिकल्चर ऑफिसर असल्यामुळे त्यांनी आपला हा पट्टा, वरुड पट्टा हा 60-70% ॲग्रिकल्चरचं लोन त्यांनी खूप वाटप केलं. आणि त्यानंतर आता मी आलो तर मी MSME, रिटेल, एज्युकेशन्स लोन व्यतिरिक्त सगळे लोन्स आपण करून राहिलो. ॲग्रिकल्चर तर आपलं आणि गोल्ड लोन पोर्टफोलिओ खूप चांगला आहे. तर हा जो कॅम्प मी ऑर्गनाईज केला होता, काही काळामध्ये आपल्याला थोडंसं लोकांचा विश्वास मागे पुढे व्हायला आम्हाला समजलं की नाही बुवा, तर त्यामध्ये मी सर्व्हिस जास्त देण्याचं माझं प्राधान्य ठेवलं. आणि ज्या लोकांना आपण गृहकर्ज दिलं आहे, व्हेकल लोनचं कर्ज, गाड्यांचं कर्ज आपण दिलं आहे, त्या लोकांसाठी आपण एक कॅम्प ठेवला होता. आणि माझं भाग्य लागलं की आपल्या शहराचे, वरुड शहराचे उद्योजक आणि समाजकार्य नेता श्री डॉक्टर नीलकंठरावजी यावलकर सरांचं मला अध्यक्षस्थानी त्यांनी आपल्या अध्यक्षस्थानी आलेत. आणि या व्यतिरिक्त आपले उद्योजक श्याम खंडेलवाल सर, आपले जयस्वाल साहेब आलेत, कृषीरत्न श्री प्रवीण कुंडलकर सर आलेत, आपले आशिष गणवरकर साहेब आलेत, ते पण चांगले उद्योजक पण आहेत. तर ह्या सगळ्यांचा मार्फत मी एकच संदेश द्यायला माझा उद्देश होता की लोकांपर्यंत आम्ही सेवा देऊ. आपली ही कॅनरा बँक ही आपल्या इंडियाची 3ऱ्या नंबरची बँक आहे. त्याचं उद्देश एक होतं की मला फक्त माझा विश्वास लोकांसमोर ठेवायचा होता आणि ते मी हळूहळू साध्य करत आहे. सर, आपल्याकडे जे होम लोन मिळतात, होम लोन किंवा शैक्षणिक लोन आहे, नेमकं होम लोनवर किती टक्के व्याज आहे सर?
गृह कर्जासाठी आपल्या कॅनरा बँकेने 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2021च्या कालावधीमध्ये काही मूलभूत सुविधा दिल्या होत्या. त्यामधले सगळ्यात पहिली सुविधा अशी होती की प्रोसेसिंग आणि डॉक्युमेंटेशन चार्ज हे माफ केलं होतं. आता एका 20 लाखाच्या कर्जाला आपल्याला कमीत कमी 28 ते 30 हजाराचं प्रोसेसिंग आणि डॉक्युमेंटेशन चार्ज असतं, ते आपण माफ केलेलं आहे. दुसरी गोष्ट, आता आपला रेट ऑफ इंटरेस्ट हा 6.70 गृह कर्जाचा आहे. ते पण आपल्या सिबिल स्कोअरवर डिपेंड आहे. 750च्या वरती सिबिल स्कोअर असेल तर आपण देऊ शकतो. पण 6.70 हा रेट ऑफ इंटरेस्ट मला वाटते की आपल्या पब्लिक सेक्टर बँकेमध्ये सगळ्यात कमी रेट ऑफ इंटरेस्ट आहे. आणि आपली ही सर्व्हिस आपण दिल्यामुळं आपल्याकडे एक कस्टमरच्या पाठीमागे आपल्याला 10 कस्टमर भेटून राहिले. त्यातल्या त्यात एक असे कस्टमर होते श्री किशोर तिडके साहेब. ते MSCBमध्ये चांगले कार्यरत करतात. काही कारणामुळे 3-4 महिन्यापासून त्यांना गृह कर्जाची जी गरज होती ती होऊ शकली नव्हती दुसऱ्या पब्लिक सेक्टर बँकेद्वारे, आणि आपल्याकडे आले होते. आणि अनायासी त्यांचं व्हॅल्युएशन आणि त्यांचं सर्च रिपोर्ट आपल्याच पॅनलच्या व्यक्तींनी, आमचे ॲडव्होकेट तुषार घोडमाडे साहेब चांगले आहेत. एका दिवसात मला फक्त नावच चेंज करायचं होतं, दुसऱ्या बँकेचं नाव आणि माझ्या प्लॅटफॉर्ममध्ये करायचं होतं. व्हॅल्युएशन पण आपलंच होतं. तर ते गृह कर्ज मी 3 दिवसात दिलं होतं. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले पहिल्यांदा, की कारण त्यांनी एक गृह कर्ज रेडी बिल्ट हाऊस परचेस करत होते आणि समोरच्या व्यक्तींना ज्यांच्याकडनं ते परचेस करत होते त्यांना डेट संपत होती. म्हणजे ही गोष्ट सांगायची म्हणजे की वेळेवर जेव्हा आपण सर्व्हिस देतो आणि आपण शब्द पाळतो तर आपला विश्वास स्वतःहूनच होऊन जातो. आणि हा जो गृह कर्जाचं हे असते, प्रत्येकाचं एक स्वप्न असते आणि आपलं घर झालं पाहिजे, आणि ते पण वेळेवर झालं, सगळ्यांना आनंद होतो. आणि त्यांच्या आनंदात मी थोडंसं माझा आनंद सामील करतो. खरंच सर, वीरेंद्र सर, आपण जे सांगत आहेत, खरं का नागरिकांना कुठलाही गृह कर्ज असो की शैक्षणिक कर्ज असो की शेतीविषयी कर्ज असो, याकरता बँकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात येरझाऱ्या माराव्या लागतात. आणि नेमकं त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं जात नाही की नेमकं याकरता काय डॉक्युमेंट्स पाहिजेत, नेमकं काय डॉक्युमेंट्सनी ते बँकेमध्ये सबमिट करावं लागतात. आणि ज्या व्यक्तीकडे हे जबाबदारी राहते तो व्यक्ती कधी हजर राहत नाही किंवा तो व्यक्ती कधी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करत नाही, त्यामुळे त्यांना येराझारा करावं लागतात. स्थानिक लोकल लेवलवर असतं तर काही विषय नाही, पण बाहेरगावच्या माणसाला जर प्रत्येक वेळेस त्या शाखेमध्ये यावं लागलं तर त्याला येण्या जाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो. आणि खरं आपण हे जे मेन बाजू तुम्ही हिरून आज त्यांच्या गावापर्यंत जाऊन, त्यांच्या घरापर्यंत जाऊन जे आपण सेवा देत आहेत, या गोष्टीचा खरंच आमच्या वरुड शहरातील नागरिक, तालुक्यातील नागरिक दखल घेतील. सर, एक महत्त्वाचा विषय प्रश्न होता की नेमकं आपल्या बँकेमध्ये जे ग्राहक आहेत, या ग्राहकांकरता विशेष सुविधा नेमकं आपल्याकडे काय आहे? जशी प्रत्येक शाखेमध्ये गोल्ड लोन किंवा विविध सुविधा असतात, आपल्या इथं नेमकं काय असं यापैकी? कॅनरा बँक ही आपल्या इंडियाची 3ऱ्या नंबरची बँक आहे. आणि त्या 3ऱ्या नंबरमध्ये आपल्या कॅनरा बँकेचं गोल्ड लोन पोर्टफोलिओ नंबर 1वर आहे. म्हणजे आपण पब्लिक सेक्टर बँकेमध्ये आपण गोल्ड लोन 1 नंबरवरून. दुसरी गोष्ट, आपल्याकडे आपण अर्ध्या तासामध्ये गोल्ड लोन देतो आहे. शेतकऱ्यांकडे समजा आपल्याकडे 3 लाखापर्यंत आपल्याला सातबाऱ्याची काही गरज नाही. आपण ते शेतकऱ्यांचं एक स्पेशल पॅकेजमध्ये आपण गोल्ड लोन देतो. म्हणजे 12 महिन्याचं आपल्याला एकही महिन्याचं रिपेमेंट करायची गरज नाही, कारण त्यांचं जो इन्कम होतो हा 6-6 महिन्यांनी होतो. म्हणून आपण त्यांना 12 महिन्याचा शेवटी फक्त एकच इंटरेस्ट द्यायचं, असं एक बुलेट रिपेमेंटची फॅसिलिटी देतो. आणि ते पण 7.20. तर ही एक खूप कमी गोल्ड रेंटचं आपल्याला आहे. आपण अर्ध्या तासामध्ये आपण त्यांना, ज्यांचं अकाउंटही नसते, आता कालच मी आपले गांधी साहेब आले होते, त्यांना मी 11,98,600 रुपयाचं गोल्ड लोन दिलं, आणि ते पण एका तासामध्ये. आणि त्यांचं अकाउंटही नव्हतं, त्यांच्याकडे आधार कार्ड होतं आणि 2 फोटो होतं. पॅन कार्ड नव्हता तर आपण फॉर्म 16, आमच्याकडे एक फॅसिलिटी असते, त्या फॉर्म 16वर आपण सिग्नेचर केली की आपण 15 दिवस किंवा 1 महिन्यानंतर आपण पॅन कार्डची झेरॉक्स अटॅच करू शकतो. सांगायचं म्हणजे की शेतकऱ्यांसाठी ही जी फॅसिलिटी आहे कर्ज देण्याची, ही ॲग्रिकल्चर गोल्ड लोन म्हटलं जातं. ज्या शेतकऱ्यांना काही कारणानुसार आपल्याला शेतीसाठी काही कामासाठी पैसे लागतात, त्यासाठी ही फॅसिलिटी केली आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही याआधी पण आमचे जे 5 गावं आम्हाला अलॉट केलेले आहेत, चिंचरगावा, नोरचूट, पवनी, सकराजी आणि वंडली आणि गाडेगाव, ह्या गावामध्ये पण आम्ही कॅम्प घेतलेले आहेत. मी तर रात्री 8 वाजेपर्यंत कॅम्प घेतलेले आहेत. जामगाव खडक्याला मला निमंत्रण होतं, तर आम्ही त्या दिवशी गेलो, तर त्या दिवशी अचानक पाऊस जोरात वाढला होता, तर आम्ही मंदिरामध्ये 8:30 वाजता रात्री आम्ही कॅम्प घेतला होता. मला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, कारण लोकांचा विश्वास माझ्यावर येणं खूप गरजेचं होतं, आणि मी तशी सर्व्हिस द्यायला कटिबद्ध आहे. मी माझी सर्व्हिस नेहमी व्यवस्थितपणाने देईल. सर, आपल्याकडे शेतकरी सन्मान योजनेचे खाते आपल्या इथे उघडले जातात का? हो. नेमकं त्याकरता काय काय लागतं?
शेतकरी सन्मान निधीचं खाते आणि आपली ही बँक ही प्रायोरिटी सेक्टरमध्ये चांगलं काम करते. शेतीविषयक आम्ही ऑलरेडी खूप चांगले KCC आणि KOD देऊन राहिलो आणि यासाठी फक्त जे आपले शेतकरी आहेत त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड नसेल तरी काही तेवढं प्रॉब्लेम नाही आहे. त्यांचं 7 बाऱ्याची झेरॉक्स आणि 2 फोटो आपल्याकडे लागतात आणि त्यांचं जेवढंही त्यांचं असोसिएट्स असतात त्या सगळ्यांचं एक आधार कार्डही असलं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आपण ते एका दिवसात आपण ते अकाउंट ओपन करून देतो आहे. धन्यवाद सर. तसं सर शैक्षणिक कर्ज जे आपल्याकडे विशेष प्राधान्य तुम्ही स्पेशल तुमची जी पूर्ण टीम आहे कॅनरा बँकेची, या पूर्ण टीमची शैक्षणिक कर्जाकरता विशेष प्राधान्य तुम्ही म्हणजे विशेष वेळ देता आणि विद्यार्थ्यांपर्यंत मार्गदर्शन करण्याकरता त्याच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करतात. नेमकं शैक्षणिक कर्ज घेण्याकरता विद्यार्थ्याला नेमकं काय करावं लागेल सर? सगळ्यात आधी तर आता आपल्याकडे टोटल आपण 21 शैक्षणिक कर्ज दिलेले आहेत. त्यातले काही MBBS आहेत, काही IITचे विद्यार्थ्यांनी आपण दिले आहेत, काही फार्मसी दिले आहेत आणि काही इंजिनिअरिंगचं आहे. तर माझं एवढंच निवेदन आहे विद्यार्थ्यांना की आपण आपल्या ब्रांचमध्ये आमच्या ब्रांचमध्ये आम्ही 0 अकाउंटचं एक अकाउंट असतं, त्याला प्रधानमंत्री जनधन योजना अकाउंट म्हणतात. तीच फॅसिलिटी साहेबांनी ज्यावेळेस सुरुवात केली त्यासाठीच सुरुवात केली होती. आपल्याला एका दिवसात आपलं अकाउंट ओपन होऊन जातं आणि त्यानंतर आपल्याला विद्यालक्ष्मी पोर्टल हे गव्हर्नमेंटची जी एजन्सी आहे त्यामध्ये आपल्याला आपले डिटेल्स टाकावे लागतात. आपल्या डिटेल्समध्ये आपल्याला काय टाकावे लागतात, जसं की आपल्याला एज्युकेशनमध्ये ट्युशन फीज, एक्झाम फीज, आपल्याला लागणारा स्टेशनरीचा खर्च किंवा आपल्याला लॅपटॉप पाहिजे किंवा येण्या जाण्याचा खर्च आणि सगळ्यात मोठं म्हणजे राहण्याचा खर्च. तर कधी कधी कॉलेजचं हॉस्टेल स्वतःचं असतं आणि कधी कधी कॉलेजचं हॉस्टेल आपण परवडून घेऊ शकत नाही, तर आपण बाहेरही राहून रूम करू शकतो आणि रूमचं फक्त एक रेंट ॲग्रीमेंट केलं की आपण त्यांना वार्षिक त्यांना आपण जे पण त्यांचं रेंट आहे आपण त्यांना डायरेक्टली देऊ शकतो. तर ह्या सगळ्या विद्यालक्ष्मी पोर्टलच्याद्वारे तुम्ही ज्यावेळेस पूर्ण इन्फॉर्मेशन तिथे टाकता त्यानंतर 2 दिवसांनी आम्हाला आमच्या बँकेच्या पोर्टलवर ही पूर्ण माहिती येते आणि 3ऱ्या दिवशी मी ते लोन रिलीज करून देतो. त्यासाठी आम्हाला DD करायची गरज नाही. आता आपण डिजिटल चॅनल युटिलाइज करतो. आम्ही कॉलेजला कम्युनिकेशन्स करतो मेलद्वारे की हा स्टुडंट तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहे का आणि तुमचं अकाउंट डिटेल्स पाठवा. तर आम्हाला अर्ध्या तासात सगळ्या डिटेल्स भेटतात. आता गांधीनगरला आपण 2 लोन देऊन राहिलो एज्युकेशन लोन आणि आपल्या वरुडसाठी ही गौरवस्पद बातमी पण आहे की आपल्या शहरातले 2 मुलं वेदांत नागले आणि वेदांत बर्दे ह्या दोघांचा IIT गांधीनगर गुजरातमध्ये नंबर लागला आहे. मी त्यांना मनापासून अभिनंदन देतो आहे, कारण हे खूप मोठी गोष्ट होती. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी टॉप इन्स्टिट्यूट आहेत 100 इन्स्टिट्यूट आपल्या इंडियाचे, त्यांच्यासाठी आपल्याला कोलॅटरल ठेवायची गरज नसते. 7 लाखापर्यंत आपल्याला कधी म्हणजे कोलॅटरल ठेवायची गरजच नाही. पण 7 लाखाचा अर्ज समजा आपलं एज्युकेशन लोनचा खर्च येऊन राहिला, जसं आता वेदांत बर्दे याला 12,65,000चा खर्च आहे, पण त्यासाठी त्याचं कोलॅटरल म्हणजे कोणतीही प्रॉपर्टी किंवा काही ठेवायची गरज नाही, कारण ते आता एक चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये असल्यामुळे. ही एक फॅसिलिटी कॅनरा बँकेची आहे. कॅनरा बँकेने आपल्या पूर्ण भारत देशातले 100 असे चांगले इन्स्टिट्यूट ठरवलेले आहेत ज्याच्यामध्ये तुमचा समजा नंबर लागला मेरिट लिस्टमध्ये तर तुम्हाला एकही रुपया खर्च करायची गरज नाही. खरंच सर आपण जे माहिती देतात ते खरोखर युवकांकरता आणि जे युवा डॉक्टर आहेत किंवा युवा जे इंजिनियर करता ज्यांची प्रॅक्टिस चालू आहे, जे कुठल्या विविध क्षेत्रामध्ये आपलं कार्य आजमावणार आहे अशा व्यक्तींना आपण प्राधान्य देत आहे. त्यांना जे मेन बाजू म्हणजे आर्थिक बाजू आहे ती आपण सावरून घेत आहेत. त्याबद्दल खरोखरच आम्ही वरुडवासी तुमचे आभारी आहोत. सर आपल्याकडे नेमकं खाते कुठल्या प्रकारचे उघडले जातात, म्हणजे नेमकं सेव्हिंग खातं आहेत, करण खातं आहेत, व्यावसायिक व्यापाऱ्यांकरता नेमकं कुठली सुविधा आहे या संदर्भात काय सांगू शकाल? आपली ही एक नॅशनलाइज बँक असल्यामुळे आपल्याकडे सगळेच खाते आपण ओपन करतो. इव्हन आपण डीमॅट अकाउंटही ओपन करतो. सेव्हिंग अकाउंटसाठी आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 2 फोटो आले की आपण एका तासामध्ये त्यांचं अकाउंट ओपन करतो आहे. त्यातल्या त्यात समजा आपल्याकडे व्यापारी वर्ग पण भरपूर आहे, तर आपण व्यापारी वर्गांचं समजा दुसरीकडे करंट अकाउंट असेल आणि त्यांचं व्यवहार ऑलरेडी सुरू असेल तर त्यांना इथे अकाउंट ओपन करायची गरज नाही आहे. त्यांना आम्ही डायरेक्टली त्यांचं ITRचं आणि त्यांचं सिबिल्स काढल्यानंतर त्यांना आपण ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना ह्यामार्फत आपण 10 लाखापर्यंत काहीही कोलॅटरल न ठेवता त्यांना आपण देऊ शकतो. त्यातल्या त्यात आपण मॅक्झिमम जणांना माझ्या कालावधीमध्ये आपण कमीत कमी 27 जणांना आपण हे कर्ज वाटप केलेलं आहे. त्यातले आपले मोठे मोठे व्यापारी पण चांगले आहेत, जसे आपले सिनकर फूड पॅकिंग आहे त्यांना आपण 25 लाखाचं कर्ज दिलं आहे. शेतीचं ते संत्र्यांचं ते पॅकिंग करतात. आपण हॉटेल सनराईज, हॉटेल चक्रधर हॉटेल यांना पण आपण फॅसिलिटी देऊन राहिलो आहे. तर ह्या फॅसिलिटी अशा असतात की तुम्हाला
दुसरीकडे पुन्हा म्हणजे करंट अकाउंट ओपन करायची गरज राहणार नाही. आणि RBIच्या गाईडलाईन्समुळे कसं झालं आहे की आता आपल्याला फक्त एकच करंट अकाउंट किंवा एकच CC, आपल्याकडे CC असेल किंवा आपल्याकडे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आपण उचलली असेल तर आपल्याला करंट अकाउंट सगळे बंद करावे लागतात. त्यातल्या त्यात आपल्याकडे अजून एक चांगली फॅसिलिटी अशी आलेली आहे की आपली मोबाईल बँकिंग आणि आपलं डिजिटल चॅनल 1 नंबरचं झालेलं आहे. तर ह्या डिजिटल चॅनलमध्ये कसं झालं आहे की आपण दिवसाचे 5 लाखापर्यंतचे ट्रान्झॅक्शन आपण मोबाईलद्वारेच करू शकतो. त्याला आपल्याला चार्ज लागणार नाही, कारण हे कस्टमर बेस्ड आहे. त्यासाठी आपल्याला QR कोडची फॅसिलिटी झालेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सगळ्यात मोठं ध्येय हेच आहे की आपण डिजिटल चॅनल्स आणि डिजिटल ट्रान्झॅक्शन जास्त करायचे, जेणेकरून आपला जो कॅश रिलेटेड व्यवहार आहे तो कमी झाला पाहिजे. आणि ट्रान्सपरन्सी आणि व्यावहारिक याच्यामध्ये जे ट्रान्सपरन्सी असते ती खूप महत्त्वाची असते. तर आम्ही यासाठी खूप प्राधान्य करून राहिलो. QR कोड असावेत किंवा POS मशीन, जे स्वॅपिंग मशीन असतात ते पण आपण कमी दरात, म्हणजे 200 रुपये महिना समजून घ्या, किंवा चांगलं त्यांचं चॅनल असेल, त्यांचं ट्रान्झॅक्शन जास्त असतात, त्यांना वर्षाचा पाठीमागचा जो खर्च असतो तो सगळं आपण माफ करायचं ठरवलेलं आहे. खरंच सर, आपण जे माहिती देत आहेत आमच्या प्रेक्षकांना आणि नवनिर्वाचित जे खातेदार आहेत त्यांनी आवर्जून ह्या माहितीचा आस्वाद घ्यावा. आणि नेमकं बँकेमध्ये जात असताना खूप काही नागरिकांना काही किचकट त्रास होत होता की कुठल्या बँकेत जाताना खातं कसं उघडायचं, त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन होत नसते. आणि त्यानंतर नेमकं खात्यामध्ये किती पैसे असले पाहिजे आणि त्यांना फोन बँकिंग संदर्भात काही माहिती नसतं. परंतु आज आपण जे आपल्या बँकेची सुविधा आणि आपण जे देत असलेली सेवा ही एक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्याचं खरं का आपण पालन करत आहेत. हाच अधिकार प्रत्येक शाखेने आज त्याचा हे करावं, ज्याने अनुसरण करावं. आणि आज अशा बँकेमध्ये आज नागरिकांना आस्वाद, म्हणजे नागरिकांना या गोष्टीचा आनंद आहे की या बँकेमध्ये खातं एक तासामध्ये खातं उघडून मिळते. त्याला कुठलाही आर्थिक व्यवहार करायचा तर त्याला तात्काळ सगळी सुविधा उपलब्ध होतात. त्याला व्यवस्थित तिथे पूर्ण टीम आहे तुमची की पूर्ण सहकार्य करत आहेत. मी तर शेतकऱ्यांसाठी माझं पहिल्यापासूनच एक पहिलं ध्येय होतं, कारण शेतकरी हा आपल्या पूर्ण भारताचाच नाही पूर्ण जगाचा कार्यकर्ता आहे. त्यांच्याद्वारे जे योगदान होतं, त्यांच्याद्वारे जे त्यांची मेहनत असते, त्यांच्याद्वारे जे आपण करून राहिलो ते आपण काहीच त्यांना रिटर्न करू शकत नाही आणि यानंतरही करू शकत नाही. आपण फक्त त्यांना मदत करू शकतो, जी मी प्रायोरिटी बेसिसवर ठेवली. आपल्याकडे येणारा शेतकरी हा सकाळी आला की मी 12 वाजेपर्यंत त्याचं काम करायचं ठरवतो, कारण तो शेतीशिवाय आपल्याकडे आला याचा अर्थ काही ना काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. आणि ज्यावेळेस शेतकरी आला की त्याला प्राधान्य देणे हे माझे गरजेचं काम असतं. आमचे ऑफिसर आहेत, धीरज चौरे साहेब आहेत, ते उपप्रबंधक आहेत आणि स्पेशली ते ॲग्रिकल्चर सेक्टर बघतात. त्यांचाही व्यवहार खूप चांगला आहे, कारण ते स्वतः शेतकरी पण आहेत. तर आम्ही शेतकऱ्यांसाठी जाणून बुजून प्रायोरिटी बेसिसचं एक टेबलच वेगळं, काउंटरच वेगळं करून ठेवलं आहे, कारण त्यांना दुसरीकडे जाण्याची गरज पडली नाही पाहिजे. त्यांचं अकाउंट ओपनिंग असो किंवा त्यांचं क्रॉप लोन असो, ह्या सगळ्यासाठी स्पेशल ऑफिसर आणि स्पेशल क्लर्क आपण त्यांना असाइनच करून ठेवलं आहे. धन्यवाद सर. सर, फक्त जातात एक शेवटचा प्रश्न, नेमकं या बँकेची नेमकं संकल्पना कोणाची होती आणि बँकेची स्थापना कोण्या साली झाली हे थोडं आमच्या नागरिकांनी प्रेक्षकांना सांगा. आमचे संस्थापक श्री पाय सर 1906 मध्ये आपल्या ह्या बँकेची स्थापना त्यांनी केली. आणि स्थापना करण्याचा मागे त्यांचा उद्देश एकच होता की गरीब लोकांसाठी ही बँक त्यांनी उभी केली होती. आणि त्या काळात 1906 पासून जे सुरू झालं ते लोकांकडे स्वतः जायचे. आमचे संस्थापक हे लोकांकडे जाऊन तिथे त्यांचं ओपन अकाउंट करायचे. त्यांना पैशांची गरज असायची तर ते स्वतः जायचे. म्हणजे बँक आपल्या दारी हे त्यांनी त्या काळात सुरू केलं होतं. आणि तेच ध्येय आता आम्ही पण करतो. आम्ही ब्रँचमध्ये बसून कामं करू शकणार नाही, आम्हाला बाहेरच जायचं आहे. आणि लोकांपर्यंत जोपर्यंत आम्ही जाणार नाही तोपर्यंत आमचे कामं होणार नाही. ही कामं होण्यापेक्षा आमचं मुख्य उद्देश आहे की आम्हाला ती सर्व्हिस द्यायची आहे. आधीचा जो कार्ड होता हा आपला कार्ड मागे गेला. आता बँकेच्या नावाने आपण म्हटलं तर लोक विचारात करतात की का बरं जायचं, कशाला जायचं, तिथे त्रास होतो. पण हा कार्ड तसा राहिलेला नाही आहे. आता प्रायव्हेट सेक्टरच्या बँकाही आपल्यासमोर बरोबर येत आहेत. म्हणून आपली ही पब्लिक सेक्टर बँक आहे आणि 1906 पासून ही बँक आहे. त्या बँकेचं जे सुरुवात ज्यांनी केली आमच्या पाय साहेबांनी की घरापर्यंत पोहोचा आणि तेव्हा सेवा द्या, तेच ध्येय आमचं आताही आहे. आणि आज फार्मर्स डे आहे, आज कर्मठ दिवस आहे. माझा खूप खूप शुभेच्छा आहे आणि मी त्यांना खूप अभिनंदन आणि वादन करतो की त्यांच्याद्वारे जे होतं ते आम्ही फक्त फेड नाही करू शकत, फक्त मदत करू शकतो. धन्यवाद सर. आज सरांनी सांगितलं आहे की बँक आपल्या दारी हा जो उपक्रम 1906 मध्ये सुरू झाला तो
तोच आज या बँकेचे सर्व कर्मचारी टीम पूर्ण काम करत आहेत आणि प्रत्येक व्यक्तीच्या घरापर्यंत त्याच्या व्यवसायापर्यंत आज ही व्यक्ती पुरी टीम पोहोचून त्याला जे सुविधा पाहिजे त्याच्या मनात जे कन्सेप्ट आहे ते पूर्ण क्लिअर करून त्याला सुविधा जाग्यावर देते. या गोष्टीचा आनंद आहे. प्रत्येक नागरिकांनी एक वेळा आवर्जून कॅनरा बँकेमध्ये संपर्क साधावा. आपल्याला कुठल्याही सेविंगविषयी माहिती असली किंवा कुठल्याही शैक्षणिक कर्जाविषयी माहिती असली तर सरांचं मार्गदर्शन आपल्याला सर्व नागरिकांना मिळू शकतात. आणि कॅनरा बँकेचा पत्ता आम्ही सांगतो इंदिरा चौक इथे कॅनरा बँक इथे प्रस्तावित आहेत. कुठलं कॉम्प्लेक्स आहे सर हे? गणोरकर कॉम्प्लेक्समध्ये कॅनरा बँक प्रस्तावित आहेत. तरी प्रत्येक नागरिकांनी या बँकेमध्ये आवर्जून एक वेळा भेट द्यावी. कॅनरा बँकेचेच खातेदार म्हणून आमचे मित्र डहाके सर आहे, नमन सर, उज्ज्वल भाऊ डहाके आहेत. यांचंसुद्धा कॅनरा बँकेमध्ये खातं आहेत. नेमकं त्यांना कॅनरा बँकेविषयी काय अनुभव आला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर्वप्रथम उज्ज्वलदा, तुम्हाला चुडामणी न्यूज पोर्टलतर्फे हार्दिक शुभेच्छा. का सर, तुम्ही आज कॅनरा बँकेचे खातेदार आहात, नेमकं तुम्ही कॅनरा बँकेविषयी काय सांगू शकाल सर? सर्वप्रथम चुडामणी पोर्टलचे आभार व्यक्त करतो की तुम्ही मला संधी दिली बोलायची. आणि मी कॅनरा बँकेचा एक खातेदार आहे. आणि आतापर्यंत जे बँकेचे जे अनुभव आले त्यापेक्षा एवढं फास्ट काम कॅनरा बँकमध्ये आणि सगळ्या सुविधा उपलब्ध आहे. आणि जे आताचे जे मॅनेजर सर आहे वीरेंद्रजी सांगोडे सर, खूप छान त्यांचा प्रतिसाद आणि सगळ्यांना कोऑपरेट करणे, तो कोणत्याही दर्जाचा व्यक्ती असो कोणताही असो त्यांना सगळ्यांना प्रतिसाद देणे आणि खूपच स्वच्छ आणि निर्मळ काम, खूप छान. खरंच उज्ज्वल भाऊनीसुद्धा सांगितलं आणि वीरेंद्र सराविषयी खरंतर शाखेचा एक शाखा व्यवस्थापक जर खरोखरच एवढा मनमिळावू आणि प्रत्येकाला समभाव, प्रत्येकाला समान वागवणारा व्यक्तिमत्व असलं तर खरोखर प्रत्येक नागरिकाला आनंद होतो. आणि वरुड शहरामध्ये खूप काही नॅशनलाइज बँका आहेत, परंतु वीरेंद्र सरांचं, कॅनरा बँकेचे मॅनेजर वीरेंद्र सरांचं काम हे आगळं वेगळं आहे. स्वतः खातेदार सांगत आहे, त्या गोष्टीचा आनंद आहे आम्हाला. आणि शाखा व्यवस्थापकच आणि बाकी पूर्ण स्टाफ, बाकी सगळे धीरज सर वगैरे सगळे कोऑपरेट करते. आणि त्यामुळे तिथे जे खातेदारांचे खूप फास्टमध्ये काम होते. प्रत्येक वस्तू समजा फास्ट मिळते. आमचे मित्र आहे उज्ज्वल भाऊ यांनीसुद्धा कॅनरा बँकेविषयी आपला अनुभव सांगितला आहे. आमचं या पोर्टलच्या मधून प्रत्येक नागरिकांना विनंती आहे की प्रत्येकाने एक वेळा तरी आवर्जून कॅनरा बँकेत जाऊन वीरेंद्र सरांची, शाखा व्यवस्थापकांची, त्यांच्या पूर्ण टीमची आवर्जून एक वेळा भेट घ्यावी. नेमकं खात्याविषयी काय अडचणी असतात, कुठल्या लोनविषयी, कुठल्या शासकीय योजनेविषयी काय माहिती असतात, तुम्हाला तिथे वीरेंद्र सर असो, त्यांची पूर्ण टीम असो, प्रत्येक नागरिकांकरता मार्गदर्शन करतात. या गोष्टीचा आनंद आहे. याच कॅनरा बँकेचे उपशाखा प्रमुख म्हणून धीरज भाऊ आहेत. नेमकं त्यांच्याकडे ते जाणून घेऊ की नेमकं त्यांच्याकडे कुठलं डिपार्टमेंट आहेत आणि त्यांची नेमकं सेवा काय आहे. सर, सर्वप्रथम तुमचं चुडामणी स्पोर्टला ते स्वागत सर. सर, नुकताच वीरेंद्र सरांनी बँकेविषयी माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की शेतीविषयी स्पेशली आमच्याकडे स्पेशली टीम आहेत काम करण्याकरता. नेमकं तुमच्याकडे कुठली टीम आहे आणि कुठलं काम आहे सर? मी इथे क्रॉप लोनचे काम पाहतो. आणि क्रॉप लोनमध्ये आपल्याकडे मग KCC येते, KOD येते, ठीक आहे. हे सगळ्या प्रकारचे काम मी पाहत असतो. आणि सरांना रिटेल लेंडिंगमध्ये मदत करण्याचंही माझं काम असते. तर स्पेशली हा सगळा ॲग्रीचा पोर्टफोलिओ माझ्याकडे आहे. याच्या आधी इथे या ब्रांचला ॲग्री मॅनेजर, ॲग्री ऑफिसर लाभलेले आहेत. पण सर आले आणि इथचे जे मॅनेजर होते त्यांची ट्रान्सफर झाली, तर त्याच्यामुळे तो पोर्टफोलिओ माझ्याकडे आलेला आहे. सर, शेतकऱ्यांना कुठलाही कर्ज घेण्याकरता सर नेमकं एक सरांनी सांगितलं आहे की आपल्या कॅनरा बँकेचे एक वैशिष्ट्य आहेत की त्याला तात्काळ आणि लवकर कर्ज मिळतात. तर नेमकं याकरता नेमकं शेतकऱ्यांना नेमकं काय करावं, म्हणजे कर्जाकरता नेमकं काय करावं लागेल? काही नाही, त्यांनी त्यांचा फक्त सिबिल आम्हाला दाखवणे आहे. आम्ही त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड पाहून आमच्याकडे सिबिल चेक करून घेतो. आणि एकदा सिबिलचं जर त्याचा क्लिअर असेल, त्याचं कुठेही क्रॉप लोन किंवा पीक कर्ज कुठेही नसेल दुसऱ्या कोणत्या बँकेत, तर आपण त्याचा 7/12/8 घेऊन त्याच्यावर फक्त एकदा बोजा पाहून त्याचं मग आपण त्याचे डॉक्युमेंटेशन करतो आणि दुसऱ्याच दिवशी त्याला क्रॉप लोन त्याच्या अकाउंटमध्ये डिस्बर्समेंट करण्यात येते. नुकतंच सर काही दिवसा अगोदर रिटेल कॅम्प इथे आयोजित करण्यात आला होता. याकरता गावातील प्रतिष्ठित व्यापारी तथा समाजसेवक लोक, खातेदार लोक यांना, उद्योजक लोक यांना स्पेशली आमंत्रित करून त्यांचा आदर सत्कार करण्यात आला. आणि त्याच दिवशी कुठल्या एका व्यापाऱ्याला किंवा एका बँकेतर्फे कार देण्यात आली, चाबी देण्यात आली. नेमकं या संदर्भात काय सांगू शकाल सर? त्यांचं नाव सुखदेवराव डोहारे आहेत. ते आपले ग्राहक आहेत. तर त्यांना आपण त्यांचं मला असं वाटतं 2 दिवसाआधी त्यांची केस आलेली होती आणि त्यांना आपण वाहन कर्ज दिलेलं आहे. तर
मधात बँकेचे मला असं वाटते 2 दिवस स्ट्राईक असल्यामुळे त्यांचं 2 दिवस लेट झालं, नाही तर आपल्या दुसऱ्याच दिवशी त्यांना कारच्या चाव्या देण्यात आलेल्या आहेत. त्यांना रात्री 8 वाजेपर्यंत बसून आम्ही त्यांचा RTGS करून, स्पेशली केतन ह्युंडई मोटर्सला रात्री 8 वाजता आम्ही RTGS करून, आमचं तर ध्येय होतं का त्याच दिवशी चाव्या मिळायला पाहिजे. पण त्यांचं कोणत्या बँकेतून शाखेतून त्यांनी NEFT केलेली होती 1.5 लाखाची, जी मार्जिन मनी होती, ती त्यांना पोचली नसल्यामुळे ते 1 दिवस उशीर झालेला आहे. त्याच्यामुळे मग त्यांनी आमच्या कॅम्पमधूनच आम्ही उद्योजकांच्या हस्ते, आमच्या अध्यक्षांच्या हस्ते आणि आमच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आम्ही मग ते चाबी त्यांना देण्यात आलेली आहे. खरंच या कॅनरा बँकेचं वैशिष्ट्य सांगावं. या कॅनरा बँकेमध्ये खूप काही सुविधा आहेत ज्या नागरिकांना त्या सुविधेचा लाभ मिळत नाही. काही बँकेमध्ये त्या सुविधांकरता नागरिकांना एरझारा मारावं लागतात, परंतु इथे हे पूर्ण कॅनरा बँकेची पूर्ण टीम अशी आहेत की ते पूर्ण टीम नागरिकांच्या म्हणजे बँक आपल्या दारी ही योजना राबवत आहे आणि लोकांच्या विषयी बँकेविषयी जे गैरसमज आहे ते दूर करून त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे, जो त्यांचा अधिकार आहे तो त्यांना स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना उपलब्ध करून देत आहे. त्यांना मान सन्मान देत आहे आणि त्यांना ज्या योजना पाहिजेत, त्यांना ज्या फॅसिलिटी पाहिजे त्या फॅसिलिटी या पूर्ण टीम कॅनरा बँकेची टीम पूर्ण देत आहे. त्याबद्दल आम्ही पूर्ण टीमचं आभार मानतो. आणि सर नेमकं काय सांगू शकाल? मी एक थोडं इथे नमूद करू इच्छितो. एक आमचं स्पेशली सरांचं आणि आमच्या टीमचं एक आम्ही इथे नमूद करू इच्छितो. आमच्या इथे खूप तुमच्या बचत गटाचे खाते आहे. आजूबाजूचे जे आमचे खेडे आहेत, ग्रामीण भागातली म्हणा किंवा जे आमच्याकडे खेडे आहेत, आमचे 5 गावं, त्यांचे बचत गटाचे खूप खाते आहेत. तर सरांनी तर हा विचारसुद्धा ठेवलेला आहे की जर एका बचत गटामध्ये 10 खाते असतील तर 10 स्त्रियांचे खाते असतील तर त्या 10ही स्त्रियांना जर इथे येणं जाणं करण्याचा जर एक 20 रुपये प्रति लेडीज किंवा प्रति महिला आपण खर्च पकडला आणि 20 रुपये जाण्याचे, तर जवळपास 400 ते 500 रुपये त्यांचे येण्या जाण्यात खर्च होते. तर तोही आम्ही जवळपास आम्ही आता शून्यावर आणून टाकलेला आहे. कारण आम्ही एक असा दिवस ठरवलेला असतो हप्त्याचा किंवा 15 दिवसामधून, आणि त्या दिवशी ऑफिसर, मी, दुसरे ऑफिसर आणि आमचा एखादे आमचे कर्मचारी असे 4-5 जणांची टीम जाऊन कमीत कमी एका दिवशी 5 ते 6 बचत गटांना भेटी देऊन त्यांचे अकाउंट ओपन करून त्यांचे बचत गटाचे काही लोन असेल ते पण तिथे भरून आम्ही दुसऱ्या दिवशी बँकेत येऊन त्यांचं कर्ज डिस्बर्स करून टाकतो. हा पण सरांनी एक चांगला उपक्रम चालू केलेला आहे. तर त्यांच्यामुळेही मला खूप साऱ्या गोष्टीत प्रेरणा मिळत असते. आता खरंच सांगावं, ज्याही कुठल्या कुटुंबातला जर कुटुंब प्रमुख जर व्यवस्थित असला आणि त्या कुटुंब प्रमुखाला जर व्यावहारिक आणि शैक्षणिक ज्ञान जर असलं तर ते कुटुंब पूर्ण समोर जाते. याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे वीरेंद्र सांगोळे सर आहेत. कॅनरा बँकेचे एक शाखा व्यवस्थापक जरी असेल पण त्यांनी सर्व टीमला विश्वासात घेऊन त्यांची मदत घेऊन आज हे टीम पूर्ण नागरिकांपर्यंत, प्रत्येक गावातल्या प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचत आहे. त्यांच्याकडे जे की गावं दिली आहे त्या गावापर्यंत पोहोचून महिला वर्ग असो की पुरुष वर्ग असो की ज्येष्ठ नागरिक असो, यांना जे सुविधा पाहिजे ते सुविधा गावात जाऊन त्यांच्या घरी जाऊन उपलब्ध करून देता. या गोष्टीचा आनंद आहेत. याकरता आम्ही सर्व आमच्या प्रेक्षकांना, नागरिकांना सांगू इच्छितो की प्रत्येकाने एकवेळा तरी कॅनरा बँकेत आवर्जून भेट द्यावी आणि विशेष म्हणजे वीरेंद्र सांगोळे सरांची आवर्जून भेट घ्यावी हीच विनंती आहे. याच बँकेच्या बाजूला जे माती परीक्षण ऑफिस मुख्य शाखा आहेत त्या शाखेचे प्रवीण कुंडलकर सर यांचंसुद्धा या बँकेमध्ये खातं आहे. ग्राहक आहे या बँकेची. नेमकं यांची काय ग्राहक म्हणून काय प्रतिक्रिया आहे बँकेविषयी? सर आपण काय सांगू शकाल या बँकेविषयी? कॅनरा बँक ही नॅशनलाइज बँक आहे, परंतु भारतातली 3 नंबरची बँक. परंतु या बँकेचा मागचा जर इतिहास बघितला तर त्या इतिहासामध्ये या बँकेमध्ये खूप कमी ग्राहक असायचे. परंतु काही चुकाही असू शकतात. परंतु येणाऱ्या या 6 महिन्यामध्ये या बँकेमध्ये जे परिवर्तन झालं म्हणजे एज्युकेशन लोन असेल विद्यार्थ्यांसाठी किंवा शेतीविषयक लोन असेल, कर्ज असेल, त्या सोन्यावर जे कर्ज लोक ठेवतात, गोल्ड लोन असेल किंवा इतर लोन असेल, तर यामध्ये शेतकऱ्यांनी जर प्रतिसाद दाखविलाच ग्राहकांनी, परंतु जो बँकेचे जे कर्मचारी आहे याचं खरोखर कौतुक करण्याजोगी काम आहे. तर यामध्ये वीरेंद्रजी जे बँक मॅनेजर आहेत, शाखा व्यवस्थापक, यांचा खूप मोठा कार्य या क्षेत्रामध्ये करतात आणि त्यांच्या स्वभावामुळं ही बँक उन्नती करत राहो आणि माझी या बँकेला शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला धन्यवाद सर. आज इतर खातेदार आहेत प्रवीण कुंडलकर सर, यांनीसुद्धा या बँकेच्या व्यवहाराविषयी आणि स्वतः खातेदार असून त्यांनी सांगितला आपला अनुभव.
खरंच आमच्या सर्व प्रेक्षकांना नागरिकांना विनंती आहे की एक वेळा आवर्जून कॅनरा बँकेमध्ये भेट द्यावी हीच विनंती आहे.